पुण्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि पवार गट यांची युती होते। या सर्व पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप हे नाराज झाले आणि त्यांनी पक्षातील पदाचा राजीनामा दिलेला आहे। पक्षातून ते बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे पवार गटामध्ये दुफळी निर्माण झाली आहे। याबाबत प्रशांत जगताप यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत। राजकीय जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येतात। सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता ज्याला पुढे जात असताना अशा अडथळ्यांची शर्यत करावी लागणार आहे हे माहिती असून सुद्धा ते जो या ठिकाणी या सगळ्या वादळ वाऱ्यामध्ये हलत नाही, त्यांनी तशा प्रकारे हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की अजित पवारांसोबत जायला नाही पाहिजे, कारण का आपण त्यांच्या विरोधात इतके दिवस। मला त्या संदर्भात काही भाष्य करायचं नाही। हा माझा मनस्वी निर्णय, हा अंतःकरणाने साथ दिलेला निर्णय आहे। माझ्या अंतर्मनाला जे वाटलं, सद्विवेक बुद्धीला जे वाटलं त्याप्रमाणे माझा हा निर्णय आहे। पण कारण असेल ना दादा, इतके दिवस मेहनत केली, इतकी आंदोलन तुम्ही केली, इतका संघर्ष केला आणि अचानकपणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा निर्णय घ्यायला लागलाय। तुम्ही भावूक झालाय दादा? नाही, असं नाही, भावूक नाही आणि भावूक व्हायचं पण नाही। मला मधल्या काळात मी भावूक होतो, पण मला असं वाटतं की मी पण भावूक होऊ नये, पार्टीतल्या कोणालाही भावूक करू नये। या संदर्भामध्ये आपण कुठं स्पीड ब्रेकर होऊ नये। आपण या संदर्भामध्ये सगळ्यांनाच निर्णय घेण्यासाठी मुभा दिली पाहिजे। एकत्र काम केले इतके दिवस। दादा माझा आवडता नेता होते बाबा, त्यामुळे किंवा आजही त्यांच्यावर माझ्या मनात आदर आहे। त्यामुळे दादांकडून फोन आला तर मी त्यांच्याशी चांगल्या गप्पा मारेल। मधल्या काळात एकदा कॉल आला तर मी त्यांना म्हटलं की माझ्या लेकीच्या लग्नाला तुम्हाला यायचं, मी पत्रिका द्यायला येईल, तुम्ही जोडीने या। तर दादांबद्दल वाद होता नाही आणि उद्या सुद्धा नसेल। दादांनी बोलवलं तर जाताल? नाही, असं नाही। त्यांनी निवडणुकीनंतर त्यांच्या घरी चहा घ्यायला नक्की जाईल मी। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।